हॅलो एव्हरीवन. लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 1.4 क्वेश्चन नंबर 3 स्टार्ट केलेला होता आणि त्यामध्ये आपण माझ्या माहितीनुसार क्वेश्चन नंबर 6 पर्यंत आपण आलेलो होतो. नाउ लेट्स स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन 3 सब क्वेश्चन 7. इफ x इक्वल्स sin इनवर्स e raised to t, y equals square root of 1 minus e raised to 2t, then show that sin x plus dy by dx equals 0. ठीक है. x इन टर्म्स ऑफ t है, y इन टर्म्स ऑफ t है. पॅरामीटर आता रिमूव्ह व्हायचे काही चान्सेस दिसत नाही आहेत, म्हणजे आयडेंटिटी वगैरे असं काही येत नाही त्यामध्ये. त्यामुळे डिफरन्शिएशन नेहमीप्रमाणे करूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, विथ रिस्पेक्ट टू t, सॉरी, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t. dx by dt equals d by dt of sin inverse e raised to t. The cover the rate of sin inverse x 1 upon root of 1 minus x square, but the rate of sin inverse something 1 upon root of 1 minus something square into the something's derivative d by dt of e raised to t. So 1 upon root of 1 minus e raised to multiplication केलं की 2t झाली आणि e raised to t चा डेरिव्हेटिव्ह e raised to t येतो ना. त्यामुळे थोडक्यात dx by dt तुम्हाला काय मिळालं तर e raised to t upon square root of 1 minus e raised to 2t. हे झालं आपलं dx by dt. आता या पार्टमध्ये लिहायचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t dy by dt इक्वल्स y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t d by dt of root of 1 minus e raised to 2t. The rate of root something 1 upon 2 root something into something चा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे हे आतल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह. ओके, 1 upon 2 root 1 minus e raised to 2t as it is into, चला यामध्ये कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 हा मायनस e raised to something चा डेरिव्हेटिव्ह e raised to something into पुन्हा ट्वाइस t चा डेरिव्हेटिव्ह 2. हे नीट लक्षात द्या बरं. 1 चा 0 मायनस साइन as it is e raised to something चा e raised to something into समथिंग चा डेरिव्हेटिव्ह 2 कॅन्सल झाले. न्यूमरेटर मध्ये हे LHS मध्ये आपल्याकडे dy by dt आहे. न्यूमरेटर मध्ये मायनस e raised to 2t अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 minus e raised to 2t. हे झालं तुमचं dy by dt. इकडे dx by dt, इकडे dy by dt. आता बाय पॅरामेट्रिक रूल कॉमन घेणार आहे मी. बाय पॅरामेट्रिक रूल dy by dx equals dy by dt upon dx by dt. चला dy by dt सांगा. थांबा, मायनस बघा dy by dt किती आहे? मायनस e raised to 2t upon square root of 1 minus e raised to 2t. आणि आता dx by dt किती आहे बघा? e raised to t upon square root of 1 minus e raised to 2t अपॉन कॅन्सल. या दोघांचे डिव्हिजन म्हणजे पॉवर सबट्रॅक्ट होणार आहेत. सो dy by dx as it is. पहिल्यांदा हे मायनस साइन देतो. ह्या दोघांचे डिव्हिजन e raised to 2t अपॉन e raised to t म्हणजे पॉवर्स काय होणार आहेत? सबट्रॅक्ट होणार आहेत. म्हणजे थोडक्यात dy by dx चा आन्सर आला मायनस e raised to t आला. ह्याला मी देतो इक्वेशन 1. आपल्याकडे शोरेट मध्ये sin x ची टर्म आली. मग जर आता इक्वेशन हे ऐका बघा, या पार्ट कन्सिडर
x इक्वल्स साइन इनवर्स ई रेस टू टी. मग याच्यावरनं ही टर्म ट्रान्सफर केल्या की साइन एक्स इज इक्वल टू काय आलं सांगा, ई रेस टू टी. ह्याला द्या इक्वेशन 2. आता फ्रॉम 1 and 2 dy by dx इक्वल्स मायनस साइन ॲज इट इज. आता ई रेस टू टी म्हणजे काय, इथं बघा ई रेस टू टी म्हणजे साइन एक्स. फ्रॉम 1 and 2 लिहिलं. आता मायनस साइन एक्स ला इकडे आणा, म्हणजे साइन एक्स प्लस dy by dx इज इक्वल टू 0. हे तुमचं प्रूव्ह दॅटचं इक्वेशन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज x इक्वल्स ट्वाइस bt अपॉन 1 प्लस t स्क्वेअर. व्यवस्थित वाचा क्वेश्चन. y इक्वल्स a into bracket 1 minus t square upon 1 plus t square. Show that dx by dy equals minus b square y upon a square x. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. लक्ष इथलं सगळ्यात पहिल्यांदा मी b ट्रान्सफर करतोय. सो x अपॉन b इक्वल्स 2t अपॉन 1 प्लस t स्क्वेअर. त्यानंतर y अपॉन a इक्वल्स 1 मायनस t स्क्वेअर अपॉन 1 प्लस t स्क्वेअर. आता मी तुम्हाला एकदा मध्ये असं म्हटलं होतं बघा की दोन्हीकडे काही वेळेला वेगळं सबस्टिट्यूशन असू शकतं. तर याला तसं सबस्टिट्यूशन करायचं असेल तर बघा 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर हा साइन डबलचा फॉर्म्युला आहे आणि हा 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर हा कॉस डबलचा फॉर्म्युला आहे. पण दोन्हीकडे टॅन थिटाच हे कॉमन सबस्टिट्यूशन आहे. त्यामुळे हा प्रॉब्लेम सबस्टिट्यूशन देखील सॉल्व्ह करता येतो आणि विदाउट सबस्टिट्यूशन देखील सॉल्व्ह करता येतो. विदाउट सबस्टिट्यूशनला स्टेप्स फार कमी आहेत, पण या दोघांच्या स्क्वेअर्सची ऍडिशन 1 येते हे समजायला थोडासा वेळ लागतो. आणि साधा विचार करा रे, मी आता तुम्हाला काय म्हणलं होतं की 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर हा कुणाचा फॉर्म्युला आहे, साइन डबलचा आहे की नाही. म्हणजे ही थोडक्यात साइनशी रिलेटेड टर्म आहे, ही कॉसशी रिलेटेड टर्म आहे. मग साइन स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटाची ऍडिशन 1 असतेच की नाही नेहमी. पण हे पहिल्यांदा इमिजिएट कळत नाही. त्यामुळे हा प्रॉब्लेम मी 2 प्रकारे करून दाखवणार आहे, एकदा सबस्टिट्यूशन, एकदा विदाउट सबस्टिट्यूशन. आता पहिले आपण साधारण हे बघितलं की डोक्यात सबस्टिट्यूशन येतं आपल्या पहिले 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर किंवा 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. म्हणून कॉमन सबस्टिट्यूशन पहिल्यांदा लिहितो मी. पुट t equals tan theta, which implies that theta equals tan inverse t, which implies that theta equals tan inverse t. Continue. X upon b equals 2 tan theta upon 1 plus tan square theta. Therefore x upon b equals सांगा 2 tan theta upon 1 plus tan square theta. कोणाचा फॉर्म्युला आहे सांगा, हा साइन डबलचा फॉर्म्युला आहे. साइन डबल या पार्ट मध्ये y upon a equals 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. म्हणजेच y upon a equals हा cos डबलचा फॉर्म्युला आहे. आणि आता तुम्हाला इथं स्क्वेअरिंग आणि ऍडिंग केलं की तुमचा पॅरामीटर त्यातला सरळ सरळ निघून जाईल त्यातला. ठीक आहे. देअरफॉर किंवा वी नो दॅट अशी सुरुवात करूया आपण नेहमीच. वी नो दॅट साइन स्क्वेअर 2 थीटा जो काय असेल तो अँगल प्लस कॉस स्क्वेअर 2 थीटा इक्वल्स 1. आता साइन स्क्वेअर 2 थीटा म्हणजे काय सांगा, एक्स स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 2 थीटा म्हणजे वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू 1. आता शो दॅट मध्ये तुम्हाला dx बाय dy विचारते. त्यामुळे पुढची स्टेप डिफरन्शिएटिंग
with respect to y. कारण x त्या टर्म कडे बघा, dx by dy चा अर्थ डेरिव्हेटिव्ह ऑफ x with respect to y. मग आता इकडे बघा, d by dy of x square upon b square plus y square upon a square equals constant चा डेरिव्हेटिव्ह 0. आता हा 1 upon b square कोएफिशिएंट x square चा डेरिव्हेटिव्ह twice x, अरे पण तो विथ रिस्पेक्ट टू x असेल तर ना, आता विथ रिस्पेक्ट टू y आहे, मग समथिंग स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस समथिंग इनटू त्या समथिंग चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y, म्हणजे dx by dy, x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y dx by dy प्लस हे 1 upon a square इनटू y square चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस y. अरे हे तर विथ रिस्पेक्ट टू y आहे ना, त्यामुळे आता इनटू dy by dx लिहायचं नाही, y square चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y ट्वाइस y असं. आता यातला 2 कॉमन आणि ट्रान्सफर, बाकी मल्टिप्लिकेशन करून घेऊया. x upon b square dx by dy plus y upon a square is equal to 0. आता हे ट्रान्सफर करू पहिले. x upon b square dy by dx equals minus y upon a square झाले. आता b square ट्रान्सफर आणि खाली इथला x ट्रान्सफर, सो dy by dx equals minus b square ने मल्टिप्लाय b square y upon इथे x खाली a square x. आलं का बघा शो राईटचं तुमचं. सॉरी हे dx by dy पाहिजे, लिहिताना चुकले बघा, सॉरी. dx by dy पाहिजे, ते आपल्याला सवय नसते dx by dy ची, म्हणून हा प्रॉब्लेम येतो. ओके. आता काही जणांना हा प्रॉब्लेम जर असेल इथे की विथ रिस्पेक्ट टू y डिफरन्शिएट करताना जर प्रॉब्लेम आहे असं वाटत असेल, तर त्यांच्याकरता एक वेगळा हा इथनं पुढे वेगळ्या प्रकारे दाखवतो. काही अवघड नाही फारच. बघा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y पासून मी खोडून टाकलेला हा पार्ट. नेहमीप्रमाणे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x करूया आपण. काही बिघडत नाही, त्याची तुम्हाला सवय व्यवस्थित असते. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. चला, d by dx ऑफ ब्रॅकेट मध्ये x स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर प्लस y स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. बघा, हे विथ रिस्पेक्ट टू x आहे. आता नेहमी सारखं आहे आपलं. 1 अपॉन b स्क्वेअर कोएफिशिएंट x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस x, 1 अपॉन a स्क्वेअर कोएफिशिएंट y स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस y dy by dx. RHS 0, 2 कॉमन आणि ट्रान्सफर, म्हणजे x अपॉन b स्क्वेअर प्लस y अपॉन a स्क्वेअर dy by dx इज इक्वल टू 0. हे पलीकडे ट्रान्सफर y अपॉन a स्क्वेअर dy by dx इक्वल्स माइनस x अपॉन b स्क्वेअर, a स्क्वेअर ट्रान्सफर y ट्रान्सफर, सो dy by dx इक्वल्स माइनस a स्क्वेअर x. हे बघा, हे a स्क्वेअर गेले आणि y खाली आणले, हे झाले b स्क्वेअर y. हे dy by dx मिळालं तुम्हाला. मग जरा इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा थेरी क्वेश्चन आठवा. बाय द डेरिव्हेटिव्हज ऑफ इन्व्हर्स फंक्शन काय सांगा, dx by dy equals 1 upon dy by dx. 1 upon हा सगळा पार्ट लिहायचा, मी याच्याच समोर दाखवतो ना. 1 upon हा सगळा पार्ट लिहायचा, माइनस a स्क्वेअर x अपॉन b स्क्वेअर y, आणि मग हे वर जातात, म्हणजे माइनस साइन मी कॉमन ठेवले, b स्क्वेअर y वर गेले आणि खाली कोणाचं सांगा a स्क्वेअर x. हे आलं का शोध. असं केलं तरी चालू शकतं. ओके. ओके,
नाउ सेम क्वेश्चन विदाउट ट्रिग्नोमेट्रिक सब्स्टिट्यूशन. सेम क्वेश्चन. मगाशीची जी स्टेप होती ना एक्स स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इक्वल्स 1 तिथपर्यंतच मी करून दाखवणार आहे. फक्त सबस्टिट्यूशन नाही. बघा यातला बी ट्रान्सफर यातला ए ट्रान्सफर. एक्स अपॉन बी इक्वल्स 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आणि y अपॉन ए इक्वल्स 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. देअरफॉर आता इथं स्क्वेअरिंग अँड ऍडिंग दीज टू इक्वेशन्स असं म्हणायचं. स्क्वेअरिंग and adding above equations. बघा LHS x स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर प्लस RHS मध्ये म्हणजे त्या टर्म मध्ये y स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर ह्याची LHS ह्याची LHS स्क्वेअर केला आणि ऍड केला. आता इथं नीट बघा 2t चा स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर चा स्क्वेअर प्लस 1 मायनस टी स्क्वेअर चा स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर चा स्क्वेअर. ठीक आहे. LHS चा पार्ट ॲज इट इज एक्स स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू मला सांगा कॉमन डिनॉमिनेटर काय आहे सांगा 1 प्लस टी स्क्वेअर चा ब्रॅकेट स्क्वेअर. आता हा बघा हा नंबर आहे 4t स्क्वेअर प्लस हा स्क्वेअर 1 प्लस लास्ट टर्म स्क्वेअर टी स्क्वेअर दोघांचा प्रोडक्ट डबल minus 2t square. So x square plus b square plus x square upon b square plus y square upon a square equals न्यूमरेटर कडे नीट बघा सगळ्यात आधी मी 1 लिहितो 1 मग प्लस हे t स्क्वेअर समजा आहे तसे लिहिले 4 आणि हे -2 म्हणजे +2 शिल्लक राहिले अपॉन इकडे कंटिन्यू करतोय. सो एक्स स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर ॲज इट इज. तुम्ही न्यूमरेटरकडे व्यवस्थित बघा तुम्हाला तो काहीतरी लिहायला चुकलंय बघा. परत बघा ह्याचा स्क्वेअर बरोबर आहे 1 चा स्क्वेअर 1 लास्ट टर्मचा t⁻² चा स्क्वेअर t⁻4 कुठे गेले 1 प्लस हा आता तेच म्हणलं असं का व्हायला लागले हे t⁻4 आहे. ओके. आता न्यूमरेटरकडे तुम्ही व्यवस्थित एकदा पहा तो 1 प्लस टी स्क्वेअर चा ब्रॅकेट स्क्वेअर एकदा कन्फर्म करा. चला बघा फर्स्ट टर्म स्क्वेअर 1 लास्ट टर्म स्क्वेअर t⁻4 दोघांचा प्रोडक्ट असे डबल 2t स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर चा ब्रॅकेट स्क्वेअर तो ऑलरेडी आहेच तो ॲज इट इज. आता हे कॅन्सल झाले आणि एक्स स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू 1. इथं मगाशी पण मी म्हणजे मागच्या मेथडमध्ये पण इथपर्यंत आलो होतो बघा. मग याच्या पुढं आयदर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स करा किंवा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय करा कारण मी दोन्ही प्रकारे मगाशी करून दाखवलेले आहेत. फक्त ट्रिग्नोमेट्रिक सबस्टिट्यूशन न करता इथपर्यंत आलोय पण हे सगळ्यांना जमत नाही त्यामुळं शक्यतो टॅन थीटाची मेथड कंटिन्यू करा. ओके. ओके नाउ क्वेश्चन नंबर 4 फर्स्ट वन. हा पॅरामेट्रिकचाच एक थोडा वेगळा टाइप आहे. क्वेश्चन कसं आहे बघा डिफरन्शिएट वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अदर फंक्शन विचारलेलं असतं. डिफरन्शिएट वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अदर फंक्शन. पण त्यातल्या एका टर्मला आपण u म्हणायचं u आणि दुसऱ्या टर्मला आपण काय म्हणायचं v म्हणायचं आणि मग तो प्रॉब्लेम परत वाचायचा. डिफरन्शिएट u विथ रिस्पेक्ट टू v म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू v विचारले म्हणजे थोडक्यात du/dv तुम्हाला विचारलं. हे आधी कळलं का बघा. डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू v म्हणजे काय विचारलं त्याला du/dv विचारलेलं आहे. ठीक आहे. आता हे सोल्युशन कसं लिहायचं बघा लक्षात. लेट u equals x sin x and v equals tan x. u in terms of x आहे म्हणजे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x मग डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे du/dx equals d/dx of x sin x. आता हा प्रोडक्ट रूल आहे. So du by dx equals
first into d by dx of second plus second into d by dx of first. So du by dx equals x into sin x का derivative cos x plus sin x into x का derivative 1 9 ला 3 चालतो sin x into 1. आता या पार्ट मध्ये डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x कारण v इन टर्म्स ऑफ x आहे मग dv by dx equals d by dx of tan x. मग dv by dx equals derivative of tan x sec square x. हे आपलं dv by dx तयार झालं. आपल्याला विचारले du by dv विचारले मग खाली लिहायचं बाय पॅरामेट्रिक रूल. सांगा काय पॅरामेट्रिक रूल du by dv जे विचारले ते इक्वल्स du by dx अपॉन dv by dx. मी त्याच वेळी म्हणलो होतो मग पॅरामेट्रिक रूल मध्ये तुम्हाला स्वतःला फॉर्म्युला तयार करता आले पाहिजेत. हे असे du by dv इक्वल्स du by dx अपॉन dv by dx. आता मला सांगा du by dx काय आहे तुमच्याकडे इथे बघा x cos x प्लस sin x अपॉन dv by dx काय आपल्याकडे तर ते sec square x आहे. हेच त्याचं फायनल आन्सर. du by dv म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू v म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x विथ रिस्पेक्ट टू tan x इज x cos x plus sin x upon sec square x. अगदीच तुम्हाला वाटलं तर या sec square ला खाली 1 upon cos square करून ते वर नेले सगळ्यांना मल्टिप्लाय केलं तरी चालतं. आहे तसं ठेवलं तरी काही हरकत नाही. ओके ओके नेक्स्ट क्वेश्चन इज डिफरेंशिएट sin inverse 2x upon 1 plus x square with respect to cos inverse 1 minus x square upon 1 plus x square. मगाशी म्हटलं पण याला जर आपण u म्हणलं आणि याला जर v म्हणलं तर आता क्वेश्चन वाचा डिफरेंशिएट u विथ रिस्पेक्ट टू v म्हणजे आपल्याला परत काय विचारले du by dv हे थोडक्यात तुम्हाला विचारलेलं आहे. आता पहिल्या टर्मला आपण u म्हणूया. लेट u इक्वल्स sin इनवर्स 2x upon 1 plus x square and ह्याला v म्हणूया. v म्हणजे कोण cos इनवर्स 1 minus x square upon 1 plus x square. तुम्हाला हे 2t upon 1 plus t square चा फॉर्म दिसतोय का बघा. Put x equals tan theta which implies that theta equals tan inverse x. आता या पार्ट मध्ये बघा u इक्वल्स sin इनवर्स 2 tan theta upon 1 plus tan square theta and v equals त्या पार्ट मध्ये बघा cos inverse 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. u equals sin inverse 2t upon 1 plus t square म्हणजे sin इनवर्स हा कोणाचा फॉर्म्युला आहे तर sin डबलचा फॉर्म्युला आहे and v equals cos इनवर्स हा कोणाचा फॉर्म्युला आहे तर cos डबलचा फॉर्म्युला आहे. म्हणजे u equals sin इनवर्स sin समथिंग म्हणजे समथिंग and v equals cos इनवर्स cos समथिंग म्हणजेच समथिंग. आता u equals 2 into हा सांगा थीटा म्हणजे काय होता आपला tan इनवर्स x and v equals 2 into थीटा काय होतं सांगा tan इनवर्स x differentiating with respect to x du by dx equals जरा स्टेप डायरेक्ट करणार आहे. हे बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स x 1 upon 1 plus x square असतात की नाही into 2 हा त्याचा कोएफिशिएंट आहे म्हणजे मी डायरेक्ट 2 into 1 upon 1 plus x square and इथे लिहायचं आहे काय डिफरेंशिएटिंग with respect to x dv by dx equals सेम आता सारखं बघा 2 कोएफिशिएंट आहे tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon n 1 plus x square बस बाय पैरामेट्रिक रूल du by dv equals du by dx upon
टी बाय डी एक्स. डी यू बाय डी एक्स किती बघा सगळे सेम आहेत. 2/1 प्लस एक्स स्क्वेअर 2/1 प्लस एक्स स्क्वेअर सेम टर्म असल्यामुळे डिव्हिजन 1. सो डी यू बाय डी व्ही इक्वल्स किती आलं सांगा 1 आलं. हे तुमचं फायनल आन्सर. ओके. थर्ड क्वेश्चन. डिफरेंशिएट tan इनवर्स समथिंग विथ रिस्पेक्ट टू सेक इनवर्स समथिंग. म्हणजे पुन्हा u विथ रिस्पेक्ट टू v असं आहे थोडक्यात. मग लेट u इक्वल्स tan इनवर्स x अपॉन रूट ऑफ 1 माइनस x स्क्वेअर and v equals sec inverse 1 upon 2x square minus 1. आता याच्याकडे बघितलं की नाही या टर्मकडे 2 cos स्क्वेअर हाफ मायनस 1 हा कॉस डबलचा फॉर्म्युला आहे. हे तुम्हाला इथं पाहिल्यानंतर कळतं. आणि ह्यामुळं याचं मी म्हटलं ना त्याला फॉर्म्युले चांगले पाठ असतात ना त्याला सबस्टिट्यूशन्स लगेच कळतात. Put x equals cos theta which implies that theta equals cos inverse x. But u equals tan inverse x म्हणजे cos theta root of 1 minus cos square theta and v equals sec inverse 1 upon 2 cos square theta minus 1. u equals tan inverse cos theta upon 1 minus cos square में sin square से root sin and v equals sec inverse 1 upon हा cos डबल चा फॉर्म्युला आहे. cos डबल चे 4 फॉर्म्युले आहेत. cos square half minus sin square half 1 minus 2 sin square half 2 cos square half minus 1 minus t square upon 1 plus t square. tan इनवर्स हे काय झालं सांगा. हे cot थीटा आहे. cos अपॉन sin म्हणजे cot आहे. and v equals sec इनवर्स cos ला आपण 1 अपॉन cos म्हणजे sec 2 थीटा. आता इथे tan इनवर्सच्या समोर cot आलंय. मग u equals tan इनवर्स cot थीटा ला मी tan of pi by 2 minus theta लिहू शकतो. and v equals sec inverse sec something म्हणजे something. so u equals tan inverse tan something म्हणजे something pi by 2 minus theta. आता मला सांगा इथं थीटा कोण आहे तो आपण रिप्लेस करूया. मी इथं कंटिन्यू करतो आता. u equals pi by 2 minus theta. थीटा सांगा थीटा कोण आहे cos inverse x. ठीक है. and v equals 2 theta 2 into cos inverse x. डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x कॉमन दिलेत आम्ही. आता स्टेप्स डायरेक्ट. du by dx equals pi by 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस साइन एज इट इज आणि cos इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह -1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर. इकडे dv by dx एज इट इज इक्वल्स टू कोएफिशिएंट cos इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह -1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर. सो du by dx म्हणजे मायनस मायनस प्लस 1 अपॉन आणि इकडे dv by dx equals -2 upon root of 1 minus x square. आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू v पाहिजे. म्हणजे बाय पॅरामेट्रिक रूल du by dv equals du by dx upon dv by dx. पहले dv by dx not equals 0. पहले du by dx रिप्लेस करो. 1 upon root of 1 minus x square upon dv by dx रिप्लेस करा -2 upon root of 1 minus x square upon root कैंसिल झाले. फाइनल आंसर
du बाय dv इक्वल्स मायनस हाफ. हे असणार आहे तुमचं फायनल आन्सर. ओके, राहिलेले क्वेश्चन सहज ट्राय करा. मी आता नेक्स्ट पिरियड मध्ये उरलेले सगळ्याचे सोल्युशन तुम्हाला लिहून मी करून दाखवणार आहे सगळे, पण तुम्ही ट्राय करा. ओके.